गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचं नियोजन असल्याची घोषणा नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या माणगाव शहराला आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विधानसभेत माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सांगितलंय। मंत्री भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल ते झाराप या 417 किलोमीटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांमधून लाखो चाकरमानी आपल्या गावी कोकणात जातात। त्यामुळे माणगाव शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते आणि प्रवाशांचे अनेक तास महामार्गावर अडकून हाल होतात। माणगाव बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याची आणि अवजड वाहनं शहराबाहेरून वळवता येणार आहेत। त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे। जर शासनाची ही घोषणा प्रत्यक्षात उतरली तर यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू सुरू करण्याच्या शासनाच्या नियोजनाकडे आता कोकणवासियांसह लाखो चाकरमान्यांचं लक्ष लागलंय। ही घोषणा प्रत्यक्षात कितपत वेळेत पूर्ण होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।